नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या तासिकेमध्ये स्वागत आहे. आपला आजचा विषय मराठी. आपण आपल्या मागच्या तासिकेला आपला 17वा धडा म्हणींच्या गमती ते पाहिलं. त्या धड्यात आलेल्या वेगवेगळ्या म्हणींचा अर्थ समजावून घेतला. त्यानंतर त्या धड्यात जो बॉक्स तुम्हाला दिलेला होता, एक चौकोन, त्यामध्ये आपण त्याला इंग्लिशमध्ये पझल्स म्हटलं जाते त्याला, म्हणजे त्या चौकोनामध्ये लपलेले शब्द एकमेकांना जुळवून आपल्याला म्हणी तयार करायच्या होत्या. तुम्हाला जर माहिती असेल, न्यूजपेपर वगैरे जर तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये तसा खेळ दिलेला असतो. त्यात बरेचसे प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नाला अनुसरून त्याचं उत्तर तुम्हाला त्यात लिहायचं असते. जसं त्यांनी एखादा प्रश्न केला की आपले भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं, मग तेवढे डब्बे त्यांनी त्यात खाली सोडलेले असतात आणि त्यामध्ये बरोबर ते अक्षर तुम्हाला आठवून जुळवाजुळव करून त्यात ते नाव लिहायचं असते. बरोबर ते नाव ज्या व्यक्तीचं आहे किंवा जेवढ्या अक्षरांचं आहे तेवढे बरोबर ते डब्बे खाली असतात आणि त्यामध्ये तुम्हाला ते नाव लिहायचं असते. त्याप्रमाणे तुम्हाला त्या चौकोनामध्ये तुम्ही म्हणी बघितल्यात, बरोबर. एकदा पुन्हा पाहू आपण. तुम्हाला आठवत असेल तर हा चौकोन, यात आपण पाहिल्या खूप साऱ्या म्हणी पाहिल्या आपण. त्यात नंबर 1 इथे 2 ऑलरेडी दिलेले आहे. गर्वाचे घर खाली, खाई त्याला खवखवे, अति तिथे माती, हातच्या काकणाला आरसा कशाला, एक ना धड भार भार चिंध्या, घरोघरी मातीच्या चुली, शहाण्याला शब्दाचा मार, अशा वेगवेगळ्या म्हणी आपण यात पाहिल्या. त्यानंतर इथे खाली दिलेले हे जे वाक्य होते ते सुद्धा आपण पूर्ण करून घेतले. आयत्या बिळात नागोबा, वासरात लंगडी गाय शहाणी, माकडाच्या हाती खोलीत, पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, बैल गेला आणि झोपा केला, घोडा मैदानाजवळ आहे, कुत्र्याची शिपूट नडीत घातली तरी वाकडे ते वाकडेच, गाढवाला गुळाची चव काय, असे आपण हे वेगवेगळे वाक्यसुद्धा, म्हणजे ह्यातसुद्धा म्हणी आपण कंप्लीट करून घेतल्या आहेत. आता तुम्हाला पुढे आम्ही कथा लिहितो हा एक विशेष भाग इथे दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांना आपली एक मागचीसुद्धा कथा राहिलेली आहे. तर ह्या दोन्ही कथा मी तुम्हाला एका वेळेस सांगेल. या चित्रावरून तुम्हाला साधारणतः प्रत्येक बॉक्समध्ये जे चित्र दिलेलं आहे त्यावरून काहीतरी वाक्य जुळवाजुळव करायचे आहेत आणि एक अंदाजे अशी एक कथा तयार करायची आहे. तर ही कथा तुम्ही स्वतः आधी तुमच्या मनाने तयार करून पहा, एक अंदाज घेऊन पहा की तुम्हाला नेमकं यात काय आढळते. थोडंसं जर तुम्हाला सांगायचं असलं तर इथे पहा, एक माणूस कुत्रा घेऊन पळतो आहे. काही बायासुद्धा सकाळी वॉकिंगला जात आहे, जॉगिंगला फिरायला जात आहेत. त्या ठिकाणी फिरताना ते सगळे लोक फिरत आहेत. इकडेसुद्धा या बाया चालताना फिरताना दिसत आहे. एक व्यक्ती इथे बाकड्यावर बसलेला आहे, पण मध्येच त्या बायांच्या गळ्यातनं एक काहीतरी सोन्याची चेन, लॉकेट वगैरे जे काही असेल ते तोडून पळत सुटतात. परंतु तिथेच त्या धावणाऱ्या मुली असतात काही, त्या गाडीवाल्याला दगड वगैरे मारतात आणि त्यांचा पाठलाग करतात. त्या लोकांना मग तो दगड लागतो आणि त्यांची गाडी घसरून पडते. त्या मुली त्या लोकांना पकडतात आणि पोलिसांच्या ताब्यात देतात. अशी ही थोडक्यातली घटना आहे. मग कल्पना करून आपल्याला याचे वाक्य थोडक्यात अरेंज करायचे आहेत आणि ती छोटीशी कथा तयार करायची. तर हे तुम्ही थोडक्यात करून पहा, तुम्हाला जमलं तर ठीकच, नाहीतर मी आहेच तुम्हाला सांगण्यासाठी. आता आपला पुढचा धडा 18वा, जननायक बिरसा मुंडा. आता बिरसा मुंडा, तुम्हाला हे चित्र दिसत असेल विद्यार्थ्यांना. बिरसा मुंडा हा आदिवासी जमातीतील एक व्यक्ती आहे. त्याचं आयुष्य किती खडतर आहे, त्याने त्याच्या आयुष्यात काय काय सोसलं आहे, कशा प्रकारे त्याला हलाखीचे दिवस काढून स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी झगडावं लागलेलं आहे. त्याने किती प्रयत्न करून स्वतःचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला. कधी त्याला यश आलं, कधी नाही आलं. असं थोडक्यात त्याच्या जीवनाचा जो सार आहे तो आपल्याला या धड्यात पाहायचा आहे. तर चला आपण वळूया आपल्या धड्याकडे. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगामा व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. पहा विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगामा व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. बिरसा मुंडा यांची जन्मतारीख काय आहे? 15 नोव्हेंबर 1875. त्यांच्या आईवडिलांचं नाव काय आहे? सुगाना व कर्मी. त्यांचं जन्मगाव कोणतं आहे बिरसा मुंडा यांचं? उलीहातू, हे रांचीजवळ आहे.
बिरसा मुंडा यांचा जन्म मग कधी 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचं जन्मगाव हे उलीहातू हे आहे आणि ते रांचीजवळ आहे. बिरसाचे आईवडील शेतमजूर होते. पहा, बिरसाचे आईवडील हे शेतमजूर होते विद्यार्थ्यांना. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तिथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वनकायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने या वेळोवेळी जनआंदोलन केले. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. उलगुलान म्हणजेच एकाच वेळी सर्वांगीण उठाव. तर पहा विद्यार्थ्यांनो, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झालेला आहे. 1875 विद्यार्थ्यांनो, हा जो काळ होता तुम्हाला माहिती असेल, आपल्या भारताला स्वातंत्र्य हे 1947 साली मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण दरवर्षी 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो. आपल्याला स्वातंत्र्य 1947 साली मिळालेला आहे. परंतु त्याच्या आधीचा जो काळ होता विद्यार्थ्यांनो, तो आपल्यासाठी आपण स्वतः सध्या जे आयुष्य जगत आहोत ते आपल्यासाठी खूप साधं सरळ आहे. कारण आपल्या या आयुष्यामध्ये आपण कुणाच्याही गुलामगिरीमध्ये जखडलेलो नाही आहे. आपण कुणाचीही गुलामी करत नाही आहे. आपण आपल्या मर्जीचे मालिक असंही म्हटलं तरी चालेल. आपल्यावर जर कुणी दबाव टाकलाच किंवा आपल्याला कुणी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला तर ते फक्त आपले आईवडील करू शकतात किंवा आपले मित्र, आपले फॅमिली मेंबर्स तेच आपल्याला जबरदस्ती करून त्यांच्याकडून काहीतरी करवून घेऊ शकतात. परंतु पूर्वीचा काळ असा होता, आपल्या भारतामध्ये इंग्रज लोकांची सत्ता होती आणि आपला संपूर्ण भारत हा त्यांच्या गुलामगिरीमध्ये जखडून गेलेला होता. आपल्या भारतीय लोकांना स्वातंत्र्य नव्हतं. ते स्वतःच्या मर्जीने जगू शकत नव्हते. त्यांना त्यावेळेस वेगवेगळे कर आकारले जायचे. शेतसारासारखे वेगवेगळे कर आकारून त्यांच्याकडून पैसा घेऊन घेतला जायचा. तसेच आज तुम्ही लहान मुलं ज्यांना शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार म्हणून आज आपण संबोधतो आणि प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रत्येकाची झटापट चालू असते. आज प्रत्येकाचे आईवडील तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला शिक्षण द्यायचा प्रयत्नासाठी ते खूप कष्ट घेत असतात. परंतु पूर्वी तुमच्यासारख्याच लहान मुलांनासुद्धा त्या इंग्रजांच्या हाताखाली काम करावं लागायचं. त्यांना गुलामी करावी लागायची त्यांची. त्यापैकीच बिरसा मुंडा हे सुद्धा एक होते. तर बिरसाचे आईवडील जे होते ते शेतमजूर होते. त्यांच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती विद्यार्थ्यांना. त्यांच्या गावात शाळा नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या मामाकडे शिकायसाठी गेले होते. तेथे त्यांच्या मामाकडेच असताना मिशनरी शाळेमध्ये त्यांनी त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. ते जेव्हा शाळा शिकत होते ते शाळा शिकत असताना त्यांना शिक्षणाबरोबर अभ्यासासोबतच त्यांना संगीत आणि नृत्यकलासुद्धा अवगत होती. त्यांना त्यामध्ये विशेष रस होता. म्हणजे त्यांना खूप आवडच होती त्या गोष्टीमध्ये. परंतु तो काळ पारतंत्र्याचा होता. म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. आपला संपूर्ण देश हा इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवलेला होता आणि त्या गुलामगिरीमध्ये जंगलात राहणारे जे आदिवासी लोक होते ते सुद्धा त्यात भरडले गेले. त्यांनासुद्धा त्यातनं सुटका मिळाली नाही. कारण इंग्रजांनी वनकायदा केला होता आणि त्या कायद्यामुळे आदिवासी लोकांचा जो जंगलावर पारंपरिक अधिकार होता तो अधिकार त्यांचा नाकारला गेला होता. आणि म्हणूनच आदिवासी लोकांच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, त्या आदिवासी लोकांच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध राग निर्माण झाला. ते त्यांचा द्वेष करायला लागले. कारण त्यांचा अधिकार, त्यांचा हक्क इंग्रजांनी हिरावून घेतला होता आणि त्यामुळेच इंग्रजांच्या विरुद्ध त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. त्यामध्येच भरीसभर 1894 साली
बिहारमध्ये खूप मोठा भीषण असा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस उपासमार आणि अनेक प्रकारचे रोगराई पसरली होती. त्यामध्ये बरेच लोक मरण पावले होते. त्याच दरम्यान ब्रिटिशांनी जे जमीनदार व जहागीरदार लोक होते, जहागीरदारांकडून शेतकऱ्यांवरती वेगवेगळे अवाजवी शेतसारा कर लावले होते. आणि याच कराविरुद्ध आपल्या स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी बिरसाने वेळोवेळी जनआंदोलने केली होती. त्यामुळे संतप्त झालेले इंग्रज सरकारने म्हणजे ते त्रासून गेले होते. कारण बिरसा मुंडा यांनी काय केलं होतं, त्यांना जसं कळायला लागलं की नाही, आपण आपल्या हक्कासाठी लढायला हवं, आपला हक्क मिळवायसाठी प्रयत्न करायला हवा. आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळी जनआंदोलनं केली म्हणजेच त्यांनी बऱ्याच लोकांना एकत्र मिळवून संघटना निर्माण केली. आणि त्या संघटनेद्वारे त्यांनी आंदोलने केली, उपोषणे केली, ज्यामुळे इंग्रज सरकारला त्रास व्हायला सुरू झाला. आणि त्याच दरम्यान इंग्रज सरकार त्रासून गेल्यामुळे त्यांनी 1895मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिली होती. त्या शिक्षेसाठी त्यांना हजारीबाग तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्या तुरुंगात असतानाच बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला होता. त्यांनी संकल्प केला होता की नाही, आता काहीही झालं तरीही या इंग्रज लोकांना आपल्या भारतातनं हकलून लावायचं, असा त्यांनी संकल्प केला होता. आणि तसेच आपल्या आदिवासी समाजाच्या म्हणजेच त्यांचा आदिवासी समाज सुधारला गेला पाहिजे. प्रत्येकाची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारली गेली पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी, जगण्यासाठी, स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्वातंत्र्य मिळायला हवे. आणि या सर्व गोष्टींसाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध उलुगुलान पुकारला होता. म्हणजेच त्यांनी एकाच वेळी सर्वांगीण उठाव केले होते. 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढाया केल्या. पहा, 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली म्हणजेच काय, बिरसा मुंडा हे त्यावेळेस आदिवासी लोकांचे लीडर झाले होते. त्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे इतर आदिवासी लोक होते, त्यांचे जे पारंपरिक शस्त्र होते, तुम्ही या चित्रात पाहिलं असेल, दिसतंय तुम्हाला, त्या पारंपरिक शस्त्रांद्वारे त्यांनी इंग्रजांसोबत अनेक लढाया केल्या आणि ब्रिटिशांना जेरीस आणले म्हणजेच काय, ब्रिटिश लोक थकले त्या आदिवासी लोकांच्या साहसापुढे, त्यांच्या धीरापुढे आणि त्यांच्या उत्साहापुढे. त्यांच्या मनात असलेली जी आग होती त्यापुढे ब्रिटिश लोकांना नमतं घ्यावं लागलं. परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागला नाही. पहा विद्यार्थ्यांनो, असं म्हणतात, आपल्याला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल, काही करायचं असेल, तर त्याला सुरुवात स्वतःपासून करायला हवी. जसं तुम्हाला माहिती असेल, आपला भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधी आपल्या भारतावर बऱ्याच लोकांनी राज्य केलेलं आहे. इंग्रजांनी, ब्रिटिशांनी, पोर्तुगीजांनी, अशा वेगवेगळ्या लोकांनी आपल्या भारतावर राज्य केलं. त्यांनी आपल्या भारताला गुलाम बनवून टाकलं. परंतु अशाही परिस्थितीत आपल्या भारतामध्ये काही लोक असे निर्माण झाले की ज्यांनी स्वतः प्रयत्न करून त्यांनी ते स्वतःही त्या गोष्टीला बळी पडले नाही आणि त्यांनी त्यांच्यासोबत इतर लोकांनाही सामावून घेऊन त्या लोकांच्या अन्यायाला प्रतिकार केला. त्यापैकीच बिरसा मुंडा हे सुद्धा एक होते. आणि त्यामुळेच त्यांनी त्यांचा जो ग्रुप बनवलेला होता, त्यांची जी संघटना बनवलेली होती, त्यामध्ये आदिवासी लोकांनी त्यांचे जे पारंपरिक शस्त्र होते त्याद्वारे खूप लढाया केल्या. त्यामुळे ब्रिटिश लोक जेरीस झाले, म्हणजे त्यांना ते खूप त्रासून गेले होते. परंतु तरीही आपल्या भारतीय लोकांकडे, आदिवासी लोकांकडे त्यांचे आधुनिक शस्त्र होते, परंतु त्यांचे पारंपरिक शस्त्र होते. आदिवासी लोकांकडे त्यांचे पारंपरिक शस्त्र होते, परंतु ब्रिटिशांकडे त्यांचे आधुनिक शस्त्र होते. आणि त्यांच्या त्या शस्त्रापुढे, त्यांच्या ते मोठ्या सैन्यबळापुढे आपले आदिवासी क्रांतिकारक टिकाव धरू शकले नाही. 1898 एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राज्य व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले.
त्याचबरोबर आदिवासींच्या आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. पहा विद्यार्थ्यांनो, आदिवासी लोक एकत्र आले, त्यांनी वेगवेगळ्या संघटनामार्फत ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले आणि अशाच एका लढाईमध्ये 1897मध्ये एका नदीकाठी जी लढाई झाली होती, त्या लढाईमध्ये सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक जे होते ते शहीद झाले होते. त्यावेळेस बिरसा मुंडा यांचं आयुष्य किती होतं विद्यार्थ्यांनो? त्यांचं वय फक्त आणि फक्त 25 वर्ष एवढं होतं. आणि त्या 25 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यात बिरसा मुंडा त्यांना त्यांच्या आदिवासी समाजाच्या शोषणाचं मूळ परकीय राज्यव्यवस्थेत आहे हे ओळखलं. म्हणजेच काय की आपला आदिवासी समाज हा शोषला जात आहे, त्यांना त्रास दिला जात आहे आणि या सगळ्याचं मूळ कारण जर कोणी असेल तर ही परकीय राज्यव्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेला मुळासकट आपल्या भारतातून उखाडून टाकण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. त्यासाठी त्याविरुद्ध ते खूप लढले, खूप झटले आणि त्याच दरम्यान त्यांनी आदिवासी समाजाला एकत्रित करून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले, वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या आणि त्यासोबतच आदिवासी लोकांचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार म्हणजेच जे ब्रिटिश लोक होते त्यांचा आपला पूर्ण समाज, भारतीय समाज, त्यामध्ये आदिवासी समाज असो का आणखी इतर कोणताही समाज असो, ते प्रत्येक लोक गुलामगिरीत जखडले गेले होते. परंतु त्यामध्येच जे आपल्या लोकांमध्येच असणारे काही जमीनदार होते, काही जहागीरदार होते, ते लोकसुद्धा त्या ब्रिटिश लोकांना, त्या इंग्रज लोकांना सामील झाले होते. आणि अशा वेळेस बिरसा मुंडा यांनी त्या लोकांविरुद्धही बंड पुकारले आणि म्हणूनच बिरसा मुंडाच्या या साहसामुळेच आज आदिवासी समाज हा बिरसा मुंडा त्यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे आणि आदिवासी समाज हा त्यांचा खूप आदर आणि सन्मान करतो. सन 1920मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर इथे बंदी बनवून रांची येथे कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अन्यान्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. पहा विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या लढाया लढून, वेगवेगळे लढे पुकारून, इंग्रजांविरुद्ध, ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी समाजाला एकत्रित करून, वेगवेगळ्या संघटना स्थापन करून, जमीनदार, जहागीरदार यांच्याविरुद्ध बंड पुकारून बिरसा मुंडा यांनी नेतृत्वाचं काम चोख पार पाडलं आणि त्यांच्या या कामाद्वारेच त्यांना आज आदिवासी समाज हा त्यांचा नेता मानतो. परंतु पुढे सन 1900मध्येच काय झालं विद्यार्थ्यांनो, बिरसा मुंडा हे जेव्हा पहाडांमध्ये त्यांचेच आदिवासी समाजातील जनतेला मार्गदर्शन करीत होते, त्या दरम्यानच ब्रिटिश सैन्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये खूप मोठी भीषण अशी लढाई झाली. त्या लढाईमध्ये बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथे असणाऱ्या कारागृहामध्ये ठेवण्यात आले आणि त्या कारागृहात बिरसा मुंडा यांच्यावर अत्यंत अनन्वित असे अत्याचार करण्यात आले. तुम्हाला माहिती असेल, ज्या प्रकारे बिरसा मुंडा यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले, त्याचप्रकारे आपले संभाजीराजे यांच्यावर सुद्धा खूप अत्याचार करण्यात आले होते आणि त्या अत्याचारादरम्यानच 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांना त्याच तुरुंगात वीरगती प्राप्त झाली होती. आणि अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले विद्यार्थ्यांना. आणि या वीराने म्हणजेच बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांच्या न्यायासाठी, त्यांना हक्क मिळावा यासाठी मोठा लढा दिला होता आणि त्यामुळेच आदिवासी लोकांनी बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब बहाल केलेला आहे. म्हणूनच बिरसा मुंडा आज यांना जर कोणी ओळखत असेल तर त्यांना जननायक म्हणून ओळखलं जाते. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण भेटूया आपल्या पुढच्या तासिकेला आपण या धड्याचे प्रश्न उत्तरे बघूया आणि तसेच आपल्या ज्या मागील कथा राहिलेल्या आहेत, आपल्या काहीतरी कथा थोडक्यात जो काही विषय आपला मागील भागातील राहिलेला आहे
तो एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.